आपण पुण्याचं अधिवेशन पाहिलं असेल तर अमित शहानी क्लिअर केलाय की ही निवडणूक महायुती म्हणूनच लढल्या जाईल, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढल्या जाईल आणि शेवटी संख्याबळाचा विषय असतो, ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल. आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, सध्याही ते जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात बिझी आहेत, त्यामुळे अजून त्यांचं डिसिजन कधी होईल ते सांगतायत. नगरमध्ये अपंगांचा मोठा भव्य मोर्चा आहे, काय सांगा? ते बच्चू कडूंबद्दल आता मी न बोललेलंच बरं. बच्चू कडूंबद्दल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बच्चू कडूंची वर्किंग स्टाईल कशी आहे, बच्चू कडूंची कार्यप्रणाली काय आहे, त्यांच्याबद्दल काय काय चर्चा होतात. त्यामुळे बच्चू कडूंबद्दलही मी तेच बोले. त्यांनी इतके वर्ष मागण्या केल्या. आज जेव्हा त्यांना मंत्री केलं होतं मागच्या काळात, तेव्हा त्यांनी अपंगांसाठी बाकी लोकांसाठी काय केलं? शेवटी त्यांना न्याय देताना महायुतीचं सरकारच कामी आलं. महायुतीच्या सरकारनेच त्यांना अपेक्षित असलेलं मंत्रालय स्थापन करून दिलं. पण अवास्तव मागण्या जर आपण करत असाल तर मग त्यात काही अर्थ नाही. मग आणि ते जर बाहेर पडत असतील तर ठीक आहे, आता समोर इलेक्शन आहे, आता बघितलंच जाईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मनोजजी जरांगे हे मराठा समाजाचे आता एक उभरतं नेतृत्व आहे. आमच्याही मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीला आमचे पाठिंबा असतो. आम्ही अधिवेशनात मराठा समाजाचे सगळे प्रश्न उचलले. मराठा समाजाला विकासासाठी जेवढा लागणारा निधी आहे तोही आम्ही देत असतो. पण मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे काही कुठेतरी नुकसान होते आहे, हे आता मराठ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल तर मराठा आरक्षणाचा हा विषय सुरू झाल्यापासून EWS सारख्या याच्यातून मराठ्यांना वगळल्या गेलेल्या आहे आणि याचं सगळं कारण हे आंदोलन आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर मराठा आंदोलन खरं तर अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झालं आणि तेव्हापासनं काय काय घटना घडतात आहे. आणि तेव्हा कोणी म्हटलं होतं की आरक्षण देणार नाही, अशाच व्यक्तीच्या पायावर जाऊन हे नतमस्तक होतात आहेत मनोज जरांगे. त्यामुळे मनोज जरांगेंनी थोडंसं शांततेने मराठा समाजाच्या विकासासाठी डोकं शांत ठेवून एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना जर पटत नसतील तर इतर जे जुने मराठाचे आंदोलनाचे संयोजक होते, आपले पाटील साहेब होते ज्यांनी याचिका केली होती, राजेंद्रजी कोंढरे आहेत जे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, अशा लोकांशी चर्चा करून कायदेविषयक सल्ला घेतला पाहिजे आणि सरकारला साथ दिली पाहिजे. हे सरकार 100% मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. फक्त मनोज जरांगेंचा जो बालहट्ट आहे तो कधीतरी संपला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यामुळे कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करू नका असं आवाहन त्यांनी केलं. ॲक्च्युअल आज मराठा समाजाचं आरक्षण चाललं आहे. मधातच आता हा OBC हा विषय काढण्यात आला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की आता 1.5 महिना इलेक्शनला राहिलेला आहे. प्रत्येकजण आपली पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलतो आहे. आता आंबेडकर साहेब इलेक्शनला पडले, त्याचा हा रेफरन्स आहे का मला माहीत नाही, पण प्रत्येकाने आपली पोळी शेकणं सुरू केली आहे. विधानसभेसाठी एक एक गठ्ठा जोडणं सुरू केला आहे, त्याचा हा भाग असू शकेल. पण त्यामुळे मराठा कुणबी उमेदवारांवर परिणाम होईल मला नाही वाटत. तुम्हाला 1-1.5 महिन्यात लक्षात येईल त्यांचं काय प्रेम आहे काय चालू आहे. 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती दिल्लीत. त्यावर भाजपानं टीका केली होती. मात्र त्याला आज उत्तर देताना संजय राऊत म्हणतात की भाजपाची अवकात काय, दिल्ली तुमच्या बापाची आहे. भाजपाची अवकात त्यांनी काढूही नये. भाजपाची अवकात काढण्याची खरं तर त्यांची लायकी नाही आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर प्रेमाने गोविंदाने ही युती मोठी झाली. आज नुसतं यांनी एका खुर्चीच्या मोहापायी युती तोडली आणि याचे खरे कारणीभूत कोण आहेत तर राऊत आहेत. आणि आज राऊतांमुळे शिवसेनेचे आणि विशेष करून उद्धवजींचे हे हाल होतात आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय बोलतोय, कोणाची अवकात काढतोय. तुमच्या ह्या घाणेरड्या राजकारणामुळे आज उद्धवजी सफर होतात आहे, आदित्य ठाकरे सफर होतात आहे आणि खरे शिवसैनिक सफर होतात आहे. एका सेनेच्या 2 सेना करणारा कोणी दळबद्री माणूस असेल तर राऊत. विधान केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या वक्फ बोर्डच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे, काय सांगा? नाही, हे आपण जर पाहिलं तर जागोजागी हा प्रश्न आहे की अचानकपणे एखादा कोणीतरी येऊन उठून उभा राहतो आणि सांगतो की ही जमीन वक्फ बोर्डाची आहे. ज्या जेन्युइन वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत त्यांच्याबद्दल आमचं कोणाचंही काही म्हणणं नाही.
ज्या त्यांच्या पूर्वी काळापासून रेकॉर्डप्रमाणे त्यांनी बनवलेल्या जमिनी आहेत त्यांच्याबद्दल काही अडचण नाही. पण आता काही लोक वक्फ बोर्डाच्या नावावर एक गोरखधंदा सुरू करून हे लुटण्याचा एक रॅकेट त्यांनी बनवलेला आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी असं समोर येते की वक्फ बोर्डाचं नाव बदनाम करून हे अशा जमिनी हडपणं चालू आहे. पण अशा गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. जे जेन्युइन आहे त्यांचं रेग्युलराईज करून दिलं पाहिजे. मध्ये बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेच्या राजकीय वाटाघाटींसाठी दिल्लीतील नेते हे मातोश्रीवर यायचे बाळासाहेबांना भेटण्यासाठी. मात्र आता उद्धव ठाकरे हे दिल्लीत जातात, काय म्हणते? खरं तर खूप वाईट वाटतंय, कारण बाळासाहेब हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे, आमचं सगळ्यांचंही दैवत आहे. आणि विशेष करून जेव्हा युती झाली होती, आमचे वडील भाऊसाहेब यांना फेडरेशनचं अध्यक्ष केलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की भाऊसाहेब तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो करा, आपण तो मार्गी लावू. आणि त्या काळात एकाधिकार असताना 2100 रुपयाचा भाव बाळासाहेबांनी एका भाऊसाहेबांच्या मागणीवर द्यायला लावला होता. त्यामुळे ही ताकद ठेवणारे बाळासाहेब, हे प्रेम ठेवणारे बाळासाहेब, आणि त्यांची ताकद तेव्हाच समजायची की बाळासाहेबांनी एक आवाज काढला की अख्खा देश हालायचा. आणि आज आपण पाहतोय की बाळासाहेब असताना खरोखर देशभरातील नेते, ते विरोधी पक्षातील असो, स्वपक्षातील असो, युतीतील असो, हे बाळासाहेबांना भेटायला, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला मातोश्रीवर यायचे. ही परंपरा होती, एक शिवसेनेचं वजन होतं. आज ते वजन कुठंतरी हरवल्यासारखं वाटतंय, कारण उद्धवजींसारखा एक मातब्बर नेता दिल्ली दरबारी नतमस्तक व्हायला जातो, हे कुठेतरी शिवसेनेला न शोभण्यासारखं आहे. पण काय त्यांची मजबुरी आहे त्यांनाच माहीत असेल, बाकी देव जाणो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.